राम राम मंडळी, माझं नाव श्रुती. माझ्या चॅनलचं नाव आहे SK. आज आपण प्राजक्ताच्या फुलाबद्दल बोलूया. सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असताना ही सुंदर प्राजक्ताची फुलं मला भेटली. तुम्हाला माहीत आहे मित्रांनो, प्राजक्ताच्या फुलाला अनेक भाषेत अनेक नावं आहेत. चला मग बघूया. मराठीत याला प्राजक्ता, हिंदीत याला हरसिंगार आणि इंग्रजीत याला नाईट फ्लावरिंग असे म्हणतात. दिसायला ही फुलं पांढरी आणि नारंगी देठाची असतात. सुगंध मात्र खूप गोड आणि मन प्रसन्न करणारा असतो. याचं हे वैशिष्ट्य म्हणजे हे फूल रात्री फुलते आणि सकाळी आपोआप गळून पडते आणि त्यामुळे याला खूप महत्त्व आहे. कारण हे फूल औषधी आहेच, पण याचबरोबर धार्मिक महत्त्व पण खूप आहे. हो, तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा वाढली असेल ना? तर चला मग जाणून घेऊया. प्राजक्ताला स्वर्गातील कल्पवृक्षाचे फूल मानले जाते. पुराणांमध्ये याला पारिजात असे नाव आहे. कसे? चला मग ऐकूया प्राजक्ताची कथा. अशी सांगितली जाते की देव दानव यांना समुद्र मंथनातून अनेक दिव्य वस्तू मिळाल्या. त्यामध्ये पारिजात वृक्षही होता. हा वृक्ष स्वर्गातील इंद्राच्या बागेत लावण्यात आला, पण वड या रोपांबरोबर प्राजक्तालाही आपलं कार्य करण्यासाठी जमिनीवर यावं लागलं. आणि हो, पारिजाताचे फूल रात्री फुलते आणि सकाळी आपोआप खाली पडते. त्यामुळे ते अहंकाराशिवाय अर्पण होणारे फूल मानले जाते. म्हणूनच ते देवपूजेत अर्पण करणे पवित्र मानले जाते. त्यामुळे घरात शांतता व सकारात्मक ऊर्जा राहते आणि सकाळी देवपूजेवेळी प्राजक्ता अर्पण केल्याने पुण्यप्राप्ती होते. आणि हो मित्रांनो, हे फूल विशेषतः विष्णू, कृष्ण, गणपती पूजेत वापरतात. तुम्हाला प्राजक्ताच्या फुलाबद्दल थोडक्यात माहिती कशी वाटली नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका हां. चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.